मित्रांनो, शेकडेवारीमध्ये परीक्षा पास व नापासवर हमखास प्रश्न विचारला जातो. जसा हा एक प्रश्न आहे, एक परीक्षा पास होण्यासाठी 35% गुणांची आवश्यकता होती, पण राहुलला त्या परीक्षेत 28% गुण मिळाले व तो 42 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती असं आपल्याला विचारलं. मग बघा, आता एकदम सिंपल आहे. आपण म्हणणार सर, परीक्षामध्ये 35% गुण मिळाले असते तर हा पास झाला असता, परंतु 28% गुण मिळाले आणि राहुल फेल झाला. मग किती टक्के गुणांनी फेल झाला? तर आपण म्हणणार सर 7% गुणांनी फेल झाला. पण परीक्षानुसार म्हणणं त्यांचं आहे 42 मार्काने फेल झाला. म्हणजे 7%ची किंमत मित्रांनो 42 मार्क आली. त्यांनी विचारलंय परीक्षा एकूण किती गुणांची असते. सर्वांना माहिती आहे परीक्षा एकूण नेहमी 100% गुणांची असते. तर आपल्याला 100%ची किंमत सांगायची. 7%ची किंमत 42 आहे, 100%ची किंमत काढायची. मग बघायचं 7ला कितीनं गुणलं का 42 येतील. सर 7ला जर 6नं गुणलं 42 येतात. मग 100ला बी 6 पट करा, 100 × 600. आपलं उत्तर 600 आलं. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर. क्लिअर का? जर कन्सेप्ट आणि जर ट्रिक समजली असेल तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. धन्यवाद.